नमस्कार. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं की सगळ्यात सुरुवातीला म्हणजे आपण भारतीय अर्थव्यवस्था हा घटक चालू केला आहे, हा तर सगळ्यांना माहितीच आहे. शिवाय आपण पाहिलं की या सुरुवातीच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला सिलेबस पाहिला, त्याच्यानंतर मग बँकिंग नावाचा हा एक मोठा टॉपिक आपण चालू केला होता. हा का चालू केला याचं कारणही तसं होतं, कारण याच्यामध्ये खूप कॉन्सेप्शुअल गोष्टी होत्या. पण लास्ट टाईम लेक्चरच खूप एक तासाचं स्ट्रेच झालं आणि मग पुढं वाढण्यापेक्षा आपण तिथं स्टॉप करून आता नेक्स्ट लेक्चर बघतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हेच पाहतोय की ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत बँकिंगमधल्या त्या आपण बघणार. आजचं लेक्चर हे सगळं कॉन्सेप्शुअल असणार आहे. त्याच्या अगोदर 5 मिनिटांमध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला काय झालं हे थोडं रिवाईज करू. बघा, आपण काय केलं होतं की पहिल्या लेक्चरमध्ये प्रॉपर सिलेबस पाहिला की बाबा प्रिलियमसाठी काय सिलेबस आहे. मेन्ससाठी सिलेबस अजून पाहिलेला नाही आहे, त्याचा तुम्ही लोडही घेऊ नका. हे एकदा पूर्ण प्रिलिमिनरीसाठी लेक्चर झालं की त्याच्यानंतर आपण मेन्सचं साईड बाय साईड चालू करू. आता याच्यामध्ये बेसिकली प्री मेन्स असं काही नसतं बरं. बेसिकली हे तुम्ही ज्यावेळेस प्रिलियमचा सिलेबस पूर्णतः स्टडी करता याच्यावरच पूर्णतः म्हणजे हा सिलेबस प्लस काहीतरी अजून ॲडिशनल पॉईंट्स हे तुम्हाला असं मेन्सला प्रिपेअर करावं लागतं. आता मेन्ससाठी जर तुम्ही बघितलं तर सहकारचा हे वेगळा टॉपिक आहे, किंवा आता आपण इथं कृषी पाहणार तर कृषीमध्ये एक हॉरिझॉन्टल मूव्ह आपण होतो पाहताना, आणि ज्यावेळेस मेन्सचा सिलेबस बघतो त्यावेळी मात्र आपण व्हर्टिकल मूव्ह होतो. म्हणजे काय की 2-4 ॲडिशनल पॉईंट आपण त्याच्यामध्ये पाहतो. आता इथे हे कसं कसं काय आहे ते आपण पुढे बघूच. रिवाईज करायचं झाल्यास आपण बघितलं होतं की आपण बेसिक टाईप्स ऑफ इकॉनॉमिक्स हे पाहिले होते. त्याच्यानंतर पाहिले की भांडवलशाही होती. भांडवलशाहीमध्ये खाजगीकरण जास्त आहे, म्हणजे खाजगीच सगळं साधन आहे. त्याचा जो मार्केट रेट आहे तो पूर्णतः खाजगी आहे. मार्केट फोर्सेस तो रेट ठरवतात एखाद्या प्रोडक्टचा. समाजवादीमध्ये आपण पाहिलं होतं सोशलिस्टमध्ये की जे काय असेल ते सगळं गव्हर्नमेंटचं, जिथं प्रायव्हेट इंटरफरन्स नाही आहे. पण दोन्हीही इंडिव्हिज्युअल इकॉनॉमीज ह्या काही आपल्या म्हणजे कंट्रीच्या इकॉनॉमिकसाठी किंवा बूस्टसाठी त्या काही महत्त्वाच्या नाही आहेत. सो आपण काय केलं की इंडिपेंडन्स नंतर एक मिक्स्ड इकॉनॉमी चालू केली, ज्याच्यामध्ये प्रायव्हेटचा पण काहीतरी रोल असेल आणि गव्हर्नमेंटचा पण काहीतरी रोल असेल. आणि मग मिक्स इकॉनॉमी आपण पाहिली, राईट, ज्याच्यामध्ये भांडवलशाही प्लस समाजवादी असते. त्याच्यानंतर आपण विकसित आणि विकसनशील अशा पण 1-2 डेफिनेशन पाहिल्या, ज्याच्यामध्ये आपण पाहिले की विकसितमध्ये पूर्णतः अमेरिका आहे, विकसनशीलमध्ये इंडिया आहे किंवा चायना आहे. हे 2 टॅग कोण देतं हे मी लास्ट लेक्चरला असंही सांगितलं की आपण ते पुढच्या लेक्चरला किंवा ज्यावेळी करंट अफेअरचं एखादं WTOचं वगैरे लेक्चर बघू त्यावेळी मी तुम्हाला हे सांगतो की हे टॅग कसं देतं आणि का बरं देतं, जे त्या देशाला कितपत योग्य आहे. कोणता टॅग? विकसित आणि विकसनशील. सो विकसितमध्ये आपण पाहिलं होतं की पूर्णतः डेव्हलप, जिथे की आपण एक पिक्चर दाखवला होता बघा की टाउन्स वगैरे होते, पूर्णतः बिल्डिंग होते, इन्फ्रास्ट्रक्चर होती, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड होती, राईट. आणि विकसनशीलमध्ये थोडासा झोपडपट्टीचा भाग आपण पाहिला होता की बाबा विकसनशील देशा कशा विकसित या ग्राफकडे जात आहेत, राईट. असं मग विकसित देशामध्ये आपण हे पाहिलं की जिथे की लिटरसी रेट जास्त आहे, साक्षरता जास्त आहे, मृत्यूदर कमी आहे, राईट. आणि तेच विकसनशीलमध्ये काय आहे, थोडासा विकसित देशापेक्षा साक्षरतेचं प्रमाण कमी, मृत्यूदरचं प्रमाण जास्त, ठीक आहे. सो अशा काही अपोजिट गोष्टी आपण पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर आपण RBI नावाचा टॉपिक चालू केला बँकिंगमध्ये की बेसिकली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय आहे, मग पहिली मध्यवर्ती बँक कोणती, मग पहिली अशी मध्यवर्ती बँक कोणती की ज्याच्यावरती म्हणजे ज्या तत्वांवर बाकीच्या देशाच्या सेंट्रल्स बँक ज्या आहेत त्या म्हणजे आहे ते प्रिन्सिपल्स घेऊन आपापल्या सेंट्रल बँक रन करतात, राईट. सो ती पण इन्फॉर्मेशन पाहिली. त्याच्यानंतर फेडरल बँक ऑफ अमेरिका पण पाहिलं, राईट. त्याच्यानंतर काही RBIचे वैशिष्ट्य आहे ते पण आपण पाहिले. आणि त्याच्यानंतर आपण RBIचे काही कार्य पाहिले, राईट. त्याच्यानंतर त्याचे पहिले गव्हर्नर कोण होते, बेसिकली त्यांचं काय म्हणू आपण त्याला एक सेकंद, राष्ट्रीयकरण कसं झालं, राईट. सो राष्ट्रीयकरण त्यांचं कसं झालं, त्याच्यानंतर ते विधेयक कोणी मांडलं, राईट. सो या सगळ्या आपण गोष्टी पाहिल्या. आता आपण काय करूया, याच्यामध्ये हे एक मी तुम्हाला सांगितले की संचालक एक मंडळ असतं, ज्याच्यामध्ये 16 आणि 5, 16मध्ये काय गैरशासकीय संचालक आहे आणि 5मध्ये एक गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत. सद्यस्थितीत कोणते गव्हर्नर आहेत, कितवे आहेत हे पण आपण पाहिलं होतं. इथं आहे बघा की ते 25वे शशिकांत दास हे 25वे गव्हर्नर म्हणून सध्या कार्यरत आहेत, ठीक आहे. आणि मग हे 4 आपण खाली डेप्युटी गव्हर्नर वगैरे पाहिले, ठीक आहे. त्याच्यानंतर असं पाहिलं की जमा खर्चीचं वर्ष हे खूप महत्त्वाचं आहे असंही सांगितलं होतं, ठीक आहे. हा तर PYQचं आहे, ठीक आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च. त्याच्यानंतर हे कधीपासून झालं तर आणि कोणत्या अर्थसंकल्पामध्ये आलं तर ते 2020-21 पासून आलं होतं. त्याच्यानंतर कार्य वगैरे पाहिले, पर्यवेक्षणात्मक, परंपरागत आणि प्रवर्तनात्मक. आता आपण आणि लास्टला आपण थांबलो कुठं होतं की बाबा बँकेचं वर्किंग कसं होतं, राईट. तर ही आपण इमेज पाहिली होती. याच्यामध्ये खूप सारे लोक आहेत जे की आपापला पैसा हा इन टर्म्स ऑफ सेविंग अकाउंट, इन टर्म्स ऑफ करंट अकाउंट, राईट, इन टर्म्स ऑफ फिक्स्ड डिपॉझिट, टाईम डिपॉझिट अशा रेटमध्ये आपापला पैसा ते सेव्ह करतात.
आणि मग दुसरं एक सेक्शन असतो ज्याच्यामध्ये लोन घेणारा, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की काही लोक ॲग्रिकल्चरसाठी लोन घेतात, काही लोक होम लोन घेतात घरासाठी, आणि मग बिझनेस वर्ग असतो जो आपापला बिझनेस चालवण्यासाठी किंवा रॉ मटेरियल खरेदी करण्यासाठी एक असेट नवीन प्रकारचं त्यांच्यासाठी तयार करण्यासाठी ते लोन घेतात, राईट. आणि मग हे वर्किंग कसं होतं हे मी तुम्हाला जस्ट सांगितलं. जसे सांगितलं होतं बघा की या मुलाला काय करायचं, म्हणजे या व्यक्तीला काय करायचं की एक कोचिंग इन्स्टिट्यूट चालू करायचं होतं आणि मग त्याच्यासाठी लागणारं लोन मग तो SBI मध्ये गेला वगैरे, हे ते सगळं. सो इथं आपण थांबलो होतो. आज आपल्याला बेसिकली काय करायचं आहे, बेसिक मॉनिटरी पॉलिसी काय, राईट, ज्याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण आहेत, ठीक आहे. आणि बेसिकली ती वर्क कशी करते, ठीक आहे. त्याच्यानंतर अशा कोणते पॉईंट आहेत की ज्याच्यावर PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेला आहे आणि आता आपण अभ्यास केल्यानंतर ते आपल्याला सुटतील. बघा, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, ज्याला आपण मौद्रिक धोरण समिती 2016 असं पण म्हणतो. बेसिकली ना ह्या कमिटीचा एक हिस्टोरिकल कंटेंट आहे, बट मी तो मुद्दामून इथे ॲड नाही केला जेणेकरून ज्याच्यावर कधी प्रिव्हियस इयर क्वेश्चन कधी तयार झाला नाही किंवा अजून काही झालेलं नाही आहे. सो एवढं टू द पॉईंट एवढं लक्षात ठेवा की मौद्रिक धोरण समिती 2016 ही कोणत्या कमिटीच्या शिफारीनुसार आली, जसं की इथे लिहिले की स्थापना याची कधी झाली, उर्जित पटेल समितीच्या शिफारीनुसार 27 जून 2016 पासून समितीचं हे काम चालू झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये एक सरळ क्वेश्चन आला होता की याच्यामध्ये सदस्य किती आहेत, राईट. UPSC 2017 प्रिलिमिनरी एक्झाम, त्याच्यामध्ये हा स्टेटमेंटमध्ये क्वेश्चन आला होता की त्यांनी असं दिलं होतं की मॉनिटरी पॉलिसी कमिटी, ज्याला आपण मौद्रिक धोरण समितीमध्ये 12 मेंबर्स असतात आणि जे की स्टेटमेंट फॉल्स होतं, राईट. तर 12 नसतात, ते किती असतात, 6 असतात. आता 6 कोण रे, तर एक अध्यक्ष असतो, ठीक आहे. त्याचा अध्यक्ष कोण असतो, तर RBI गव्हर्नर इटसेल्फ, म्हणजे सद्यस्थितीमध्ये शशिकांत दास हे साहेब असतील तर मग तेच गव्हर्नर, तेच ह्या मॉनिटरी पॉलिसी समितीचे अध्यक्ष होते, राईट. सदस्य किती असतात, सदस्य 5 असतात. त्याच्यामध्ये 5 मध्ये कोण, तर RBIचं एक डेप्युटी गव्हर्नर, ठीक आहे. त्याच्यानंतर संचालक मंडळातील एक सदस्य, हे 2, आणि भारत सरकारने नेमलेले 3 सदस्य. सो हे 3 आणि हे 2 5, आणि 5 वरती एक RBI गव्हर्नर 6. सो टोटल या कमिटीमध्ये किती मेंबर्स असतात असा जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर उत्तर देता आलं पाहिजे की बाबा 6 मेंबर्स आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर या म्हणजे भारत सरकारने नेमलेले जे 3 सदस्य आहेत, या 3 सदस्यांचा कार्यकाळ हा 4 वर्षाचा असतो, ठीक आहे. कार्यकाळ किती, 4 वर्षाचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात पुनर्नेमणुकीस पात्र नसतात. बघा, वर आपण एक पॉईंट पाहिला होता की गैरशासकीय मंडळामध्ये जे लोक नियुक्त होतात किंवा जे व्यक्ती नियुक्त होतात त्यांना पुनर्नेमणुकीस ते पात्र असतात. पण मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये जे भारत सरकारने नेमलेले 3 लोक आहेत, त्या 3 सदस्यांचा कार्यकाळ हा 4 वर्षाचा असतो. शिवाय पुनर्नेमणुकीस मात्र ते पात्र नसतात. एकदा टर्म संपली, पुनर्नेमणुकीसचा मिनिंग काय मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, तरी पण या लेक्चरला सांगतो की सपोज आता 3 व्यक्ती आहेत, ठीक आहे. सपोज हे 3 लोक आहेत आणि ह्या 3 लोकांचा टर्म सपोज किती वर्ष आहे, 4 वर्ष. जर हा एकदा का 4 वर्षाचा कालावधी संपला की हा माणूस म्हणजे हा व्यक्ती पुन्हा रिअपॉइंट होणार नाही, म्हणजे पुनर्नेमणूक त्याची काय होणार नाही, ठीक आहे. त्याचा कालावधी संपला की मग दुसराच कोणीतरी व्यक्ती तिथं वर्क करेल, हा व्यक्ती करणार नाही. त्याच्यानंतर याचं कार्य काय बेसिकली, तर याच्यावर बघा, याच्यावर पण खूप सारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेले आहेत. यांचं कार्य काय आहे, कशाचं, मौद्रिक धोरण समितीचं, की चलनवाढीचा दर नियंत्रित ठेवणे. आता सध्या बघा 4+or-2 आहे चलनवाढीचा दर. एक असा एक कॉन्सेप्ट आहे बघा की इन्फ्लेशन, ठीक आहे, महागाई. तर हे बेसिकली इन्फ्लेशन टार्गेटिंग नावाचा एक कॉन्सेप्ट आहे, जो आपण पुढं परत शिकू बँकिंगच्या या पुढच्या सत्रामध्ये, ठीक आहे. सो हा रेट जो आहे तो नियंत्रित करायचा, 4+or-2. सध्याचा हा डिसाईड केलेला रेट आहे, ठीक आहे. 4+or-2 म्हणजे काय की बाबा इन्फ्लेशन जे आहे हे 4% पाहिजे, ठीक आहे. 4% आहे याच्यामध्ये, म्हणजे जास्तीत जास्त +2 किंवा -2, +2 किंवा -2. आता +2 म्हणजे काय की जास्तीत जास्त हे 6% महागाई होऊ शकते, कमीत कमी ती 2% होऊ शकते. बघा ना, 4 - 2 2 आणि 4 + 2 6, बरोबर. सो मॅक्झिमम 6 आणि मिनिमम 2, म्हणून ते 4+or-2 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर किंमत स्थैर्य साध्य करणे, की बाबा म्हणजे जे मनी सप्लाय आहे किंवा जे मार्केटमध्ये जे इन्फ्लेशन आहे हे टार्गेट करायचे आणि हे कंट्रोलमध्ये पाहिजे. जर उद्या आपल्याला सपोज एखादी मेथीची पेंडी असेल, ते जर आपल्याला जर 50 रुपयाला मिळाले तर आपण नाही घेऊ शकत ते, म्हणजे किंवा घेऊ शकतो पण एवढ्या प्रमाणामध्ये नाही, ठीक आहे. कारण का तर आपल्याला पूर्ण गरिबांपासूनचा विचार करायचा आहे, राईट. तर असं की मग हे इन्फ्लेशन कुठेतरी स्थिरावलं पाहिजे, तर ते स्थिरावण्याचं काम कोण करतं, तर हे बेसिकली मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मौद्रिक धोरण समिती करते. याचा अजून एक आहे की मौद्रिक धोरणाचा निर्णय ही समिती घेते आणि हा निर्णय RBIवर काय असतो, बंधनकारक असतो. बेसिकली हा निर्णय कसा होतो की बघा 6 मेंबर आपण पाहिले, बरोबर. इथे मी तुम्हाला सांगतो 6 मेंबर. तर 6 मेंबरमध्ये
6 मेंबरमध्ये फॉर एक्झाम्पल एक गव्हर्नर असतो, बरोबर, जसं मी तुम्हाला सांगितलं की एक काय गव्हर्नर आहे आणि बाकीचे 5 लोक आहेत, ठीक आहे, ज्याच्यामध्ये 3 गव्हर्नमेंटनं अपॉइंट केलेले आहेत, एक डेप्युटी गव्हर्नर आणि एक संचालक मंडळामधला आहे. आता ज्यावेळी एखादा डिसिजन त्यांना घ्यायचा आहे त्यावेळी काय होणार आहे की फॉर एक्झाम्पल जर असं म्हणून घ्या की सपोज 2 व्यक्ती आहेत एका साईडला आणि एका साईडला 4 व्यक्ती आहेत, ठीक आहे. मी एक पेन दुसरा घेतो, 1-2 मिनटं, ठीक आहे. ओके, सो एखादा डिसिजन सपोज पास करायचा आहे. सपोज हे 2 व्यक्ती एका साईडला आहेत आणि एका साईडला 4 व्यक्ती आहेत आणि एक डिसिजन आहे, तो डिसिजन यांना पास करायचा. सो आता इथं सरळ सरळ दिसून येईल की 2:4, राईट. म्हणजे काय, हे 4 लोक ह्या एका डिसिजनला, एका कुठला तरी डिसिजन नाही, त्या 4 म्हणजे हा डिसिजन घेण्यासाठी 4 लोकांचा होकार आहे, 2 लोकांचा नकार आहे. तर हा डिसिजन पास होईल का? नाही होणार, बरोबर. असं होईल की 5 लोक या साईडला आहेत आणि एकच व्यक्ती या साईडला आहे, तरी पण मग ह्या 5 व्यक्तींचा डिसिजन म्हणजे जो त्यांनी घेतला आहे तो पास होईल, बरोबर. पण जर अशी सिच्युएशन आली तर लोक तर 6च आहेत, इकडे 3 आले आणि इकडे 3 आले, आता काय करणार, राईट. सो आता अशा वेळी काय होणार की हा डिसिजन पास होईल का? काय वाटेल तुम्हाला? नाही ना. तर असं काही नाही, हा डिसिजनचा मग हा मूव कुठं होतो बेसिकली, असा ज्यावेळेस इक्वल वोटिंग होते त्यावेळी जे गव्हर्नर असतात त्यांना एक कास्टिंग वोट असतं. कास्टिंग वोट म्हणजे काय, एक एक्स्ट्रा वोट. ते एक एक्स्ट्रा वोट ज्या बाजूनं जाईल त्या बाजूंचा तो निर्णय होतो. फॉर एक्झाम्पल जसं की मी इथं म्हणालो की ते 3 व्यक्ती प्रोमध्ये, 3 व्यक्ती अगेन्स्टमध्ये, म्हणजे 3 लोक म्हणतात की पास करा, 3 लोक म्हणतात नका पास करू. मग जर हे 3 लोक व्यक्ती म्हणतात नका पास करू आणि हे म्हणतात की पास करा, जर ह्या गव्हर्नरला एक जे ज्यांच्याकडे कास्टिंग वोट आहे त्यांना जर असं वाटलं की यांचा डिसिजन योग्य आहे आणि मला यांच्याकडून जायचं आहे, तर त्यांचं एक कास्टिंग वोट इथं एक्स्ट्रा असतं, म्हणून मग तो डिसिजन परत इकडे पास होतो. सपोज असं झालं की त्यांचं वोटिंग इकडून आलं, ठीक आहे, तर मग इकडे 4 झाले आणि इकडे 3च राहिले, बरोबर ना. तर मग इकडे 4 झाले, इकडे 3 राहिले, म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की हे अगेन्स्ट आहेत की बाबा हा डिसिजन नको आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की RBI गव्हर्नरना एक कास्टिंग वोट असतं, ज्यावेळी अशी एखादा डिसिजन घेण्यासाठी वोटिंग इक्वल होते, ते वोटिंग इक्वल झाल्यानंतर ते कुठेतरी डिसिजन पास होण्यासाठी किंवा कुठल्या तरी एका पॉईंटला येण्यासाठी एक कास्टिंग वोट गव्हर्नरकडे असतं. कोणता गव्हर्नर म्हणतोय? RBIचा गव्हर्नर, राईट. त्याच्यानंतर तर हे मॉनिटरी पॉलिसी कमिटीमधले डिसिजन कसा पास होतो हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, उद्दिष्ट काय आहे त्याचे. आता बघा, बेसिकली मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे उद्दिष्ट काय आहेत, ठीक आहे. तर देशातून एकूण चलनसाठ्याचं नियंत्रण करणं, ठीक आहे, हे पहिलं. 2, व्यापारी बँकाच्या पतनिर्मिती प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणं. 3, देशांतर्गत किमती पातळीचे स्थैर्य राखणे. अर्थव्यवस्थेमधील तेजीमंदीच्या चक्राचे दुष्परिणाम टाळणे, बरोबर. म्हणजे महागाई एकदम झाली किंवा एकदमच म्हणजे मनी सप्लाय जास्त आहे, ठीक आहे, पैशाचं इन्फ्लेशन जास्त आहे, राईट. मग काय होईल की रे, सपोज व्हेनेझुएलामध्ये एक क्रायसिस झाला होता बघा, की तिथं काय झालं होतं की म्हणजे 50,000 रुपयाला चहा होता. ऐकायला नवल वाटलं ना, कारण का तर तो होतं तिथं, कारण का की खूप साऱ्या लोकांकडे पैसा त्यावेळी जास्त होता. मग त्याच्यानंतर त्यांच्याकडे नोटाबंदी करण्यात आली, मग ते कुठंतरी मग सावरण्यात आलं सगळं डिसिजन. मग पूर्णतः नोटबंदी झाल्यानंतर पुन्हा नव्यानं पैसे छापण्यात आले. सो असे क्रायसिस घडून येतात. मग आता हे नेमकं कसं असतं हे मी तुम्हाला पुढे सांगतो, खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यानंतर मग हे असे जे दुष्परिणाम आहेत ते टाळणे हे या कमिटीचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर देशातील रोजगार वाढ काढण्यासाठी प्रयत्नशील राहणे, रोजगार पण वाढ करायची. त्याच्यानंतर आर्थिक प्रगतीमध्ये चालना देऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त करायचे, म्हणजे काय की स्टेबिलिटी आणायची. स्थैर्य प्राप्त करायचं म्हणजे स्टेबिलिटी आणायची. सो ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला काय कळालं की बेसिकली मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मौद्रिक धोरण समितीमध्ये किती मेंबर असतात? तर 6 असतात, 1 आणि 5. त्या 5 मध्ये 3 कोण असतात की भारत सरकारने नेमलेले 3 सदस्य ज्यांचा कार्यकाळ 4 वर्षाचा आहे, जे रिअपॉइंटमेंटसाठी इलिजिबल नाही आहेत, म्हणजेच काय पुनर्नेमणुकीच पात्र नाही आहेत, ठीक आहे. व चलनवाढीचा दर नियंत्रित करायचा, जे की मेन त्यांचं कार्य आहे, जे की 4 + or -2 आत्ता सध्या आहे. हे वाढू शकतं का किंवा कमी होऊ शकतं? तर हो, ते त्या कमिटीच्या ह्याच्यामध्ये होतं. ही कमिटी वर्षभरातून कितीदा येते? तर ही वर्षभरातून 4दा येते. ही कमिटीची वर्षभरातून 4दा म्हणजे बैठका होतात त्यांच्या आणि मग ती कमिटी डिसिजन घेते. आता ती कसा डिसिजन घेते, काय घेते, हे आपण खाली बघूया. आता बघा, आता फॉर एक्झाम्पल असं धरून चला की जसं मी तुम्हाला सांगितले की बँकिंगचं वर्किंग आहे SBIचं, आठवते ती स्लाईड की जिथे मी सांगितलं होतं की खूप सारे लोक आपापला पैसा बँकेमध्ये सेव्ह करतात आणि मग काही वर्ग असा आहे की तो कर्जाच्या स्वरूपामध्ये घेतात आणि आपापलं उद्दिष्ट पूर्ण करतात. आणि मग बँकिंगचं वर्किंग मी तुम्हाला सांगितलं की SBI रन कशी होते. 10% इकडे कर्ज देते, 6-7% इकडे जे टर्म डिपॉझिट असतं त्यांना पैसा देते आणि मग जे राहिलेलं 3 ते 4% आहे त्याच्यामध्ये मग त्यांचं स्वतःचं म्हणजे SBIची स्वतःचं इन्स्टिट्यूटचा खर्च भागवते, ठीक आहे. मग काय होतं
की आता त्याच्यासाठी ना काही साधनं आहेत. कशासाठी? की सपोज पैशाची जी म्हणजे मनी सप्लाय जो आहे, ठीक आहे, तर तो मनी सप्लाय कुठेतरी जास्तही नको आणि कमी पण नको, ठीक आहे. म्हणजे काय की एक प्रमाणामध्ये तो असला पाहिजे पैशाचं स्वरूप. की आता म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मार्केट आहे, कन्सिडर करा. आणि जर मी असं म्हणालो की सपोज आता जेवढे पण लोक आहेत देशातले, तर सगळ्यांना सपोज 1,00,000 रुपये मी वाटून टाकले, तर सगळ्याला जर 1,00,000 रुपये वाटून ठेवले, तर आज चहाची किंमत 10 रुपये फॉर एक्झाम्पल. तर चहाची किंमत 10 रुपये म्हटल्यानंतर जर सगळ्यांकडे 1,00,000 रुपये असेल, तर ते 10 रुपये त्याला खर्च करायला काहीच वाटणार नाही, बरोबर ना. तसं जर सगळ्यांकडे 1,00,000 रुपये आहेत म्हटल्यावर 10 रुपये खर्च करण्यास काय वाटणार नाही. पण तो चहावाला जो बनवतो तो काय म्हणणार की यार मी 10 रुपयाला चहा काय विकू. तर सगळ्यांकडे 1,00,000 रुपये, तर मी पण काय करतो, चहाची किंमत मी काय करतो 10 पट करतो, 100 रुपयाला करतो, नाहीतर 100 रुपयाला करतो, नाहीतर मी काय करतो, एक सेकंद, 100 रुपयाला करतो, नाहीतर 1,000 रुपयाला करतो, बरोबर, ठीक आहे. मग 100 रुपयाला किंवा 1,000 रुपयाला करतो म्हटल्यानंतर इन्फ्लेशन काय झालं, हे ना का बरं असं केलं, कारण सगळ्याकडे 1,00,000 रुपये आहेत, बरोबर. म्हणजे एक उदाहरण घेतो आपण. तसं मग हे कुठेतरी कंट्रोल व्हायला पाहिजे ना, बरोबर. जर तसं नाही झालं तर काय होईल, इन्फ्लेशन ऑब्वियस वाढेल. आज चहा जर 1,000 रुपयाला झाला तर कसं व्हायचं, बरोबर आहे ना. सध्या ऐकायला खूप नवल आहे, पण जर ॲक्च्युअलमध्ये तसं आलं तर काय करणार. तर याच्यासाठी मग काय आहेत, काही साधन आहेत की याला कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे काय मनी सप्लायला कंट्रोल करण्यासाठी काही साधन आहेत. जसे की काही क्वांटिटेटिव्ह आहेत, ठीक आहे, काही क्वालिटेटिव्ह आहेत. बघा त्याला आपण मराठीत काय म्हणतो, संख्यात्मक आहेत, काही गुणात्मक आहेत, बरोबर साधने. आता त्याच्यामध्ये पण संख्यात्मकमध्ये एक प्रत्यक्ष आहे, तिथं शब्द लिहिण्यात चुकला थोडा, ठीक आहे, टायपिंग एरर आहे बा, काही नाही. तर काही प्रत्यक्ष आहेत, काही अप्रत्यक्ष आहेत, ठीक आहे. आता प्रत्यक्षामध्ये काय आहे रे, रोख राखीव प्रमाण, ज्याला आपण CRR म्हणतो. आता मी इथून पुढे लेक्चरमध्ये पण शॉर्टमध्ये त्याला CRR म्हणेल. CRR म्हणजे काय, कॅश रिझर्व्ह रेशो, ठीक आहे. त्याच्यानंतर वैधानिक रोखता प्रमाण, ज्याला आपण SLR म्हणतो, म्हणजे काय स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. आता तर रोख राखीव प्रमाण CRR, वैधानिक रोखता प्रमाण SLR कशाचे टाईप आहे, तर प्रत्यक्ष आहेत, ठीक आहे. प्रत्यक्षामध्ये म्हणजे त्याच्या वर बघायला गेलं तर कशाचे संख्यात्मक आहेत. साधने संख्यात्मकमध्ये 2 पाहिले, एक प्रत्यक्ष एक अप्रत्यक्ष. प्रत्यक्षामध्ये हे 2 CRR आणि SLR, ठीक आहे. हे असंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अप्रत्यक्षामध्ये बँक दर आहे, ठीक आहे, रेपो दर आहे, रिव्हर्स रेपो, खरेदी विक्रीचा व्यवहार, हे OMO म्हणतो त्याला. OMO म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी MSF, ह्याला मराठीत पण मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी असंच म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये पण लॉंग फॉर्म असाच आहे. त्याच्यानंतर मग हे कशामध्ये येतात, हे येतात अप्रत्यक्षमध्ये. हे झाले तुमचे संख्यात्मक. आता हे एक एक करून पुढे आपण बघू, हेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर क्वालिटेटिव्हमध्ये काय, हे ते लिहिले बघा, क्वालिटेटिव्ह. गुणात्मक म्हणजे काय करायचं आहे, की हे गुणात्मक आहेत बघा. हे काही गाईडलाईन्स द्यायच्यात, मार्गदर्शक सूचना, कोणासाठी, हे सगळं कोणासाठी चालू आहे, ऑब्वियस बँकेचं रेग्युलेशन बघतोय आपण. त्याच्यानंतर मग मार्जिनल रिक्वायरमेंट आहे, सीमांत आवश्यकता, ठीक आहे. त्याच्यानंतर कर्जाचं रेशनिंग ऑफ क्रेडिट, आणि एक नैतिक समजावणी पण आहे, ठीक आहे, मॉरल सुएशन आपण म्हणतो याला. आता ज्यावेळी मॉरल सुएशन आपण म्हणू त्यावेळी ठीक आहे, तर हे काय झाले बेसिकली, हे आपण पाहिले गुणात्मक. बघा साधने संख्यात्मक, गुणात्मक. संख्यात्मकमध्ये पाहिले की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, प्रत्यक्षमध्ये पाहिलं की CRR SLR, आणि अप्रत्यक्षमध्ये पाहिलं की बँक दर, रेपो दर, तुमचा रिव्हर्स रेपो, ओपन मार्केट ऑपरेशन आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. गुणात्मक आपण मध्ये पाहिलं की खालचे 4, जे की आपण गाईडलाईन्स, मार्जिनल रिक्वायरमेंट, सीमांत आवश्यकता, कर्जाचं रेशनिंग आणि नैतिक समजावणी. तर हे झाले आपले साधने. आता हे एक एक करून खाली बघू. ही स्लाईड आपण पाहिली होती. पहिलं रोख राखीव प्रमाण, कॅश रिझर्व्ह रेशो. सगळ्यात महत्त्वाचं की बँकेला जर नियोजनबद्ध वागणूक द्यायची असेल तर सगळ्यात भारी हे CRR टूल आहे. हे बेसिकली टूलच आहे. साधन म्हणजे काय, टूल. आता हे कसं वर्क होतं बघा. फॉर एक्झाम्पल असं म्हणून समजून घ्या की एक बँक आहे, परत आपण वाटल्यास SBI बँक घेऊया, की ह्या SBI बँकेमध्ये ना काही ठेवी आल्या, ठीक आहे. की बाबा किती ठेव आली, एक समजून घ्या की 100 रुपयाचीच ठेवी आपण, ठीक आहे. 100 रुपयामध्ये व्यवस्थित कळेल तुम्हाला. तर 100 रुपये जर ठेव आली, तर याच्यातले काही प्रमाणामध्ये पैसे हे CRR म्हणजे रोख राखीव प्रमाणामध्ये ठेवले पाहिजेत. का बरं ठेवले पाहिजेत असा जर प्रश्न तुम्हाला केला तर ते सांगता आलं पाहिजे. त्याचं कारण असं की हेच आपण बघणार. म्हणून तर म्हणालो की आजचं जे लेक्चर आहे ते पूर्णतः कॉन्सेप्च्युअल आहे, की ही फक्त अंडरस्टँडिंग करून घ्या. एकदा का तुम्हाला हे समजलं की मग स्टेटमेंट किती पण फिरून येऊ देत, तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. की कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये काय होतं की एक सपोज SBIची एक बँक आहे ज्याच्यामध्ये 100 रुपये काय आहे, ठेवी म्हणजे पैसे कोणीतरी, म्हणजे ह्या व्यक्तीनं कोणीतरी ठेवलेत 100 रुपये. मग आता ह्याने काय केलं
की RBI काय म्हणते की काही प्रमाणामध्ये तुमचे जे पैसे आहे ते तुम्ही माझ्याकडे ठेवा. माझ्याकडे ठेवा म्हणजे कोणाकडे ठेवा? RBIकडे, स्वतःकडे. किती पर्सेंटेज? तर ते पर्सेंटेज जे ठरतं ते परत मौद्रिक धोरण समिती ठरवतं. सध्याचं तुम्ही म्हणाल मग आजचं पर्सेंटेज किती आहे? तर सध्या 4.5% आहे. म्हणजे काय की 100 रुपयापैकी 4.5 रुपये, ठीक आहे, किती? 4.5 रुपये. हे 4.5 रुपये कोणाकडे बँकला ठेवले पाहिजे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवले पाहिजेत. का ठेवले पाहिजेत? त्याचं कारण असं की फॉर एक्झाम्पल समजून घ्या की हा जो व्यक्ती आहे ज्याला कर्ज घ्यायचं होतं, ठीक आहे, आणि याच्यावरचे लोक आपण पाहिले ज्यांची की सेव्हिंग आहे, बरोबर. आता ह्या सेव्हिंग यांनी ठेवली, बरोबर, आणि हा काय करतोय? कर्ज घेतोय, बरोबर. मग याच्यामध्ये काय होणार? जर सपोज ह्या लोकांनी जर ह्याच्याकडे पैसा मागितला वेळोवेळी, तर तो त्यावेळी दिला पाहिजे. म्हणजे सपोज हा जर म्हणाला की बाबा मी 2 वर्षासाठी FD ठेवली आहे, तर तो 2 वर्षांना वापस पैसे न्यायला येणारच आहे. पण सपोज जर पैसेच त्यावेळी बँकेकडे नसतील तर काय? म्हणजे सपोज बँकच डुबली तर काय करायचं? तर बँक बुडाल्यानंतर ह्या व्यक्तींनी बँकेमध्ये ठेवलेल्या पैशाचं काय? ह्याचं उत्तर काय? तर मग हे असं होऊ नये की बाबा की त्या लोकांचे पैसे अडकू नये म्हणून SBIचं एक जे टूल आहे त्याला आपण कॅश रिझर्वेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये SBI नाही म्हणजे एखाद्या कुठल्याही बँक नाही, बँक ऑफ इंडिया असेल किंवा सगळ्या बँका, ऑल इंडियामध्ये जेवढ्या पण बँका आहेत त्या सगळ्या बँकांना हे लागू पडतं कॅश CRR टूल, ठीक आहे. तर हे काय करतात की 4.5 रुपये म्हणजे सध्या आपण तो रेट आहे ठरवलेला मॉनिटरी पॉलिसी कमिटीने, तो काय करतो? हा पैसा RBIकडे ठेवतो, बरोबर. कोण देतं कोणाला? SBI देतं RBIकडे. किती रुपये? 4.5 रुपये. कशाच्या? 100 रुपये. कारण का? ठेव 100 रुपये. मग तुम्ही म्हणाल 1000 रुपये असेल तर 1000च्या 4.5% एवढं आहे तेवढं होणार. किती होणार? सपोज 45 रुपये होईल. तर ते 45 रुपयेपर्यंत त्यांना RBI ठेवणे, बरोबर. मग तुम्ही म्हणाल हे कॅल्क्युलेट कसं होतं? मग रोजचं करायचं का? मग बँकेला थोडाच वेळ आहे रोजचा, नाही आहे. मग बँकेला वेळ नाही तर ते काय करतात की फोर्टनाईटली म्हणजे 15 दिवसाला एक अशी त्यांची म्हणजे आज सपोज शुक्रवार आहे, ठीक आहे, तर शुक्रवार टू हा एक शुक्रवार ज्याला की 8 दिवस, आणि मग तिथून पुढे 8 दिवस, पुढच्या 8 दिवसांपर्यंत शुक्रवारच येणार आहे. तर ह्या 15 दिवसामध्ये हा रेट डिसाईड होतो. म्हणजे काय की 15 दिवसामध्ये ठेवी किती आल्या आणि मग त्या ठेवीपैकी आपण CRR किती डिक्लेअर करणार? तर 4.5%. मग सपोज त्यांच्याकडे ठेवी 1000 रुपये आल्या असतील तर खूप छोटी अमाऊंट आहे. SBIमध्ये तर तुम्हाला माहिती आहे सगळे करोडोमध्ये ट्रान्झॅक्शन आहेत, ठीक आहे. एक उदाहरण म्हणून आपण समजण्यासाठी घेतोय ते. तर याच्याकडे काय करतो? मग ते 15 दिवसाला तो ठेवी किती आणि त्याच्या प्रमाणात पैसा किती स्टोअर केला पाहिजे, कशासाठी केला पाहिजे ते मी सांगितलं की एक सिक्युरिटी. उद्या जर बँक बुडाली तर सेव्हिंग करणाऱ्या लोकांना त्यांचा पैसा दिला पाहिजे, ठीक आहे. असं जर म्हणजे तसं जर नाही झालं तर कोणता माणूस उद्या बँकेमध्ये जाऊन आपले पैसे स्टोअर करेल, राईट. तर त्यांना माहिती की बँक जर बुडणार आहे तर मी का स्वतःहून जाईल माझे पैसे ठेवायला? नाही होणार. तर याचा विश्वास कुठेतरी तयार करण्यासाठी त्यांचे हे असे सगळे टूल्स आहेत. कोणाचे? RBIचे, राईट. सो इथे तुम्हाला जर विचारलं की कॅश रिझर्वेशन म्हणजे मला काय ते सांग, तर सरळ सांगायचं की SBIने RBIकडे ठेवलेले पैसे किती? तर त्याला एक जो रेशो आहे 4.5%. कोण ठरवतं? तर RBI ठरवते, ठीक आहे. कोण ठरवतं? तर मॉनिटरी पॉलिसी कमिटी ठरवते, ठीक आहे. मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं आपण वरती पाहिलं, ठीक आहे. मग इथे तेच लिहिले बघा, प्रत्येक व्यापारी बँकेला स्वतःजवळ जमा झालेल्या, हे एक जण चुकून आले, जमा झालेल्या ठेवींपैकी काही प्रमाणात ठेवी RBIकडे रोख पैशाच्या प्रमाणामध्ये ठेवाव्या लागतात. त्याला CRR असे म्हणतात, ठीक आहे. आता इथे एक वर्ड आहे बघा, नीट बघा काय म्हणलं इथं? रोख पैसा म्हणजे काय? कॅश, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल जर आपल्याला उद्या जर पैसे घ्यायचे म्हणाले तर आपल्याकडे आपण सोनं वगैरे तारण ठेवतो किंवा अजून बाकीच्या गोष्टी गहाण ठेवतो, राईट. तर ते गहाण ठेवल्यानंतर आपल्याला काय मिळतं? लोन मिळतं. पण यांना काय सांगितलेलं आहे की हे जे 4.5% जो पैसा आहे, ठीक आहे, तो 4.5% पैसा हा मला कशाच्या स्वरूपात पाहिजे? फक्त कॅश. सोनं किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ज्याला आपण बॉन्ड म्हणतो त्याच्यामध्ये नाही, ठीक आहे. तर फक्त कॅश, ठीक आहे. सर्व व्यापारी बँकांवर हे बंधनकारक आहे. त्याच्यानंतर RBIने CRR वाढवल्यावर बँकांना जास्त निधी RBIकडे ठेवावा लागतो, सगळ्यात जास्त निधी, ठीक आहे. त्याच्यानंतर सध्या CRR किती आहे? 4.5% आहे. आणि ओनली कॅश, जसं मी तुम्हाला म्हणालो की फक्त रोख पैशाच्या स्वरूपामध्ये हे जमा करावं लागतं. आणि याला उच्चतम मर्यादा नाही आहे. आता उच्चतम मर्यादा नाही याचं एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एकच मिनिट. एरर खालचा हे नाही होत आहे, कुठं गेलंय.